विधान परिषदेवर नामनिर्देशित केलेल्या सदस्यांचा परिचय करून देताना मला अतिशय आनंद होतो आहे। श्री हेमंत पाटील, श्री पंकज भुजबळ, डॉक्टर मनीषाताई कायंदे, श्री इद्रिस इलियास नाईकवाडी, श्री विक्रांत पाटील, श्री धर्मगुरु बाबूसिंग महाराज राठोड, श्रीमती चित्राताई वाघ, मंत्र्यांचा परिचय। एक मिनिट सर, परब साहेब, माननीय दोन्ही जे आपले उपमुख्यमंत्री आहेत, खालची बीएससी चालली आहे, बीएससी करून ते वर येतील तेव्हा आपण मंत्र्यांचा परिचय हा पुन्हा घेऊ। आपण त्याच्या अगोदर एक मिनिट परब साहेब एक मिनिट थांबा। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, मी आता अधिकृत करते बोलते, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नामदार श्री देवेंद्र गंगाधरराव फडणवीस यांचा मी सभागृहाला परिचय करून देते आणि मग पुढचे परिचय आपण। आता बोला काय परब साहेब। नवीन मुख्यमंत्र्यांचं आपण इथे अभिनंदन केलं आणि मुख्यमंत्र्यांसकट 2 उपमुख्यमंत्र्यांनी शपथ घेतलेली आहे। मंत्रिमंडळाचा अजून विस्तार झालेला नाहीये। या महाराष्ट्राच्या विधानसभेकडे किंवा विधान परिषदेकडे अख्ख्या देशाचं लक्ष लागलेलं असतं, परंतु इतका गोंधळ आहे। आता मी जर आतमध्ये आलो, सगळ्या मंत्र्यांच्या पाट्या जुन्या अजूनही तशाच आहेत। मुख्यमंत्र्यांनी आज सांगावं, हेच कंटिन्यू होणार आहेत का? अरे किती वर्ष प्रवीण दरेकरांना तुम्ही फक्त विश्वासदर्शक ठराव मांडायला लावणार? कधीतरी त्यांना करा। नाही, विषय असा आहे की त्या पाट्या ज्या लागलेल्या आहेत, पहिल्या ज्या पाट्या लागल्या आहेत, मुख्यमंत्र्यांनी सांगावं। परब साहेब, सजेशन फॉर ऍक्शन। ठीक आहे। सभापती महोदया, परिचय करून देतो। इद्रियास नाईकवाडी साहेब आता आले आहेत, त्यांचा परिचय करून देतो। अध्यादेश सभागृहाच्या पटलावर ठेवणे। माननीय मुख्यमंत्री सभापती महोदया, मी आपल्या अनुमतीने भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 213(2) क अन्वये सन 2024 से महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक 5, 6, 7, 8, 9, 10, 11